जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस श्रीराम प्रभू हे वनवासाला गेले होते आणि 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर श्रीराम प्रभू हे अयोध्याला परत आले. श्रीराम प्रभू हे अयोध्या नगरीमध्ये परत आले आणि सर्वप्रथम श्रीराम प्रभूंनी कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. तेथे कौशल्या माताही होती, सुमित्रा माताही होती, पण सर्वप्रथम श्रीराम प्रभूंनी कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. त्यावेळेस मात्र कैकेयी मातेला वाईट वाटू लागलं, कारण कैकेयी मातेने 14 वर्ष वनवासाला श्रीराम प्रभूंनाच पाठवलं होतं आणि तरीही श्रीराम प्रभू सर्वप्रथम कौशल्या मातेचे दर्शन न घेता, सुमित्रा मातेचे दर्शन न घेता सर्वप्रथम कैकेयी मातेचं दर्शन घ्यायलाच गेले. त्यावेळेस मात्र कैकेयी मातेला फार वाईट वाटू लागलं होतं. कैकेयी मातेने ठरवलं होतं की श्रीराम प्रभू हे माझा रागराग करतील, माझा द्वेष करतील, माझा तिरस्कार करतील. मी त्यांना वनवासाला पाठवलं होतं, पण तसं काहीही झालं नव्हतं. तरीही श्रीराम प्रभू माझ्या सर्वप्रथम पाया पडायला आले. त्यावेळेस मात्र कैकेयीचं अंतःकरण भरून आलं आणि तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रुधारा वाहू लागल्या. त्यावेळेस मात्र तिला फार वाईट वाटू लागलं होतं आणि ती श्रीराम प्रभूंना म्हणाली की मला क्षमा करा, माझ्यामुळेच तुम्हाला 14 वर्ष वनवास भोगायला लावला. त्यावेळेस मात्र श्रीराम प्रभू काहीही बोलले नाही आणि कैकेयी माता म्हणाली की माझी एक इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा. कैकेयी माता म्हणाली की माझी एक इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा. त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणाले की तुम्हाला काय हवं आहे ते मला सांगा. त्यावेळेस कैकेयी माता म्हणाली की तुम्ही पुढच्या जन्मी तुम्ही माझ्याच पोटी जन्माला यावा, माझा पुत्र म्हणून जन्माला यावा, ही माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा. त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणाले ठीक आहे, पुढचा जन्म मी तुमच्याच पोटी जन्माला येईल, तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ज्यावेळेस कैकेयी माता ही पुढचा जन्म तिला देवकीचा झाला आणि देवकीच्या पोटी प्रभू श्रीराम हे श्रीकृष्ण म्हणून जन्माला आले. म्हणजे जसं कैकेयी मातेने त्यांना सांगितलं होतं, त्याचप्रमाणे कैकेयी मातेची इच्छा श्रीराम प्रभूने पूर्ण केली आणि तिलाही आनंद दिला, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि मग देवकीने त्यांना जन्माला घातलं आणि यशोदेने मात्र त्यांना लहानाचं मोठं केलं. देवकीने जन्माला घातलं आणि यशोदेने त्यांना लहानाचं मोठं केलं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू ज्यावेळेस वनवासाला गेले, म्हणून समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू हे ज्यावेळेस वनवासाला गेले त्यावेळेस पूर्ण वानर सेनाचा उद्धार त्यांनी केला. त्यावेळेस मात्र पूर्ण वानर सेनाचा त्यांनी उद्धार केला, जटायू पक्षाचा त्यांनी उद्धार केला आणि शबरीचाही त्यांनी उद्धार केला. आणि समर्थ म्हणतात की अहिल्याचाही प्रभू श्रीरामांनी उद्धार केला, विभीषणाचाही उद्धार केला आणि अनेक राक्षसांचाही उद्धार श्रीराम प्रभूंनी केला, असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कल्याण स्वामींनी श्लोक लिहिला होता आणि त्या श्लोकामध्ये 32वा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये 32वा श्लोक आहे. अहल्याशिया राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जयावर्णिता शीनली वेदवाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. असा हा 32वा श्लोक अहिल्याचा आहे. आणि याचा अर्थ समर्थ आपल्याला ते सांगतात की प्रत्यक्ष शिवशक्तीला पूज्य असलेल्या या राघवाचा महिमा काय वर्णन करावा. प्रत्यक्ष शिवशक्तीला पूज्य असलेल्या या राघवाचा महिमा काय वर्णन करावा. तो भक्त वत्सल्य आहे, पतित पावन आहे, शिरा होऊन पडलेली साध्वी अहिल्याचाही या राघवानेच मुक्ती केली. शिरा होऊन पडलेली साध्वी अहिल्याचाही या राघवानेच मुक्ती केली. त्याच्याच पदपर्शाने तिला दिव्य गती प्राप्त झाली आणि तिचा उद्धार झाला.
ज्याचे गुणानुवाद गाताना ज्याचे वर्णन करताना वेदवाणी ही थकली. ज्याचे गुणानुवाद गाताना ज्याचे वर्णन करताना वेदवाणी ही थकली, तो दासाभिमान श्रीराम आपल्या सेवकाची कधीही उपेक्षा करीत नाही, असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे सांगितला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 14 वर्ष श्रीराम प्रभूंना ज्यांची गाठ पडली त्यांचा श्रीराम प्रभूंनी उद्धार केलाच, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की युद्धामध्ये रावणाचाही वध करून विभीषणालाही लंकेचा राजा म्हणून विभीषणाचेही राज्याभिषेक श्रीराम प्रभूंनीच केलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू पुत्र असावा श्रीराम प्रभूंसारखा. म्हणूनच समर्थ म्हणतात की पुत्र असावा श्रीराम प्रभूंसारखा, पती असावा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम सारखा, आणि भाऊ असावा लक्ष्मणासारखा, आणि पत्नी असावी तर सीतेसारखी, आणि भक्ती आणि शक्ती असावी तर हनुमंतासारखी, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू हे एक बाणी आहेत, एक वचने आहेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं, आणि एक पत्नी आहेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की हनुमंत स्वारी ही श्रीराम प्रभूंचे अखंड नामस्मरण करते, कारण श्रीराम प्रभूंचे शिष्य हे हनुमंत स्वारी आहेत. ज्यावेळेस सीता माता त्यांना म्हटली की तुम्ही नेहमी श्रीरामांचं नाव घेता, तुम्ही नेहमी माझ्या अगोदर श्रीराम प्रभूंच्या चरणाची पूजा करता, त्यावेळेस सीताला मात्र हनुमंत स्वारींचा राग आला होता. त्यावेळेस हनुमंत स्वारींना ती म्हणाली की माझ्या अगोदर तुम्ही त्यांच्या चरणाची पूजा करता, त्यांची सेवा करता, त्यांचं नामस्मरण करता, मग हे श्रीराम प्रभू तुमच्या हृदयात कोठे आहेत हे मला दाखवा. त्यावेळेस मात्र हनुमंत स्वारींनी कोणताही विचार न करता आपली छाती फाडून सीता मातेला दाखवली. त्यावेळेस मात्र श्रीराम प्रभूही तिला त्यामध्ये दिसले, लक्ष्मणही दिसले, आणि स्वतः सीता माताही दिसली. त्यावेळेस मात्र सीता मातेला वाईट वाटलं आणि तिने हनुमंत स्वारींना नमस्कार केला. बघा म्हणले समर्थ, हनुमंत स्वारी सारखे शिष्य आजही नाहीत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून हनुमंत हे नेहमी अखंड जय श्रीराम असं त्यांच्या मुखातून अखंड नामस्मरण होतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरु.